अहिल्यानगर शहराच्या उपनगरातील सावेडी भागात नेत्रतज्ञ डॉक्टर अजिता गरुड शिंदे यांच्या वर्धन आय केअर या सुसज्ज नेत्रालयाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। मागील 15 वर्षांपासून डोळ्यांच्या उपचाराचा प्रदीर्घ अनुभव असलेला तसेच कॅन्सर तज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड यांचा वैद्यकीय क्षेत्रातील वारसा पुढे चालवत त्यांच्या कन्या नेत्रतज्ञ डॉक्टर अजिता गरुड शिंदे आणि डॉक्टर विनोद शिंदे यांच्या संकल्पनेतून हे नेत्रालय सुरू करण्यात आले आहे। नगरकरांना संपूर्ण नेत्र तपासणी तसेच अत्याधुनिक मशीनद्वारे उपचार मिळावा या उद्देशानेच हे केंद्र सुरू करण्यात आले आहे। वर्धन आय केअरच्या उद्घाटनावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे, डॉक्टर प्रमिला शिंदे, विश्वनाथ शिंदे, डॉक्टर प्रकाश गरुड, डॉक्टर सौ पद्मजा गरुड, राजेश शिंदे, डॉक्टर मंदार शिंदे, डॉक्टर योगिता गरुड शिंदे, डॉक्टर योगेश गरुड, हर्षवर्धन शिंदे, नगरसेवक अजिंक्य बोरकर आणि गणेश कवडे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, डोळ्यांच्या उपचारांचा प्रदीर्घ अनुभव असूनही डॉक्टर अजिता गरुड शिंदे यांनी कुठल्याही मेट्रो सिटीमध्ये न जाता आपल्या नगर शहरातच नगरकरांना सुसज्ज असे वर्धन आय केअर या नेत्रालयाच्या माध्यमातून सुविधा देणार असून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून मी त्यांना शुभेच्छा देतो। माऊली संकुल परिसरामधील स्वामी समर्थ मठाच्या जवळ आज एक नवीन वर्धन आय केअर नवीन युनिट आज आय केअर क्षेत्रामधलं डोळ्यांच्या उपचाराबाबतीमधले निर्माण झालेलं आहे आणि याच्याकरता ज्यांनी पुढाकार घेतला अशा डॉक्टर अजिता शिंदे गरुड मॅडम यांनी आज पुढाकार घेतलेला आहे। त्यांना नवीन या वैद्यकीय क्षेत्रामधल्या मेडिकल फील्डमधल्या या कामाकरता त्यांनी जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ह्या लोकांच्या सेवेकरता त्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचं मनापासून त्यांना अभिनंदन व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो। तसं या अहिल्यानगर शहरामध्ये असं जिल्ह्यामध्ये असं सातत्याने वाढणारा शहर म्हणून एक याची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये तयार झाली आहे आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने वाढत्या शहरीकरणाच्या अनुषंगाने या सगळ्या क्षेत्रामधल्या प्राथमिक सुखसुविधा आपण पुरवतो तर तशा या मेडिकल फील्डमधल्या देखील एक सुविधा या असणं गरजेचं असतं। त्यामुळे त्यांनी एक अत्यंत चांगल्या प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजीच्या मशिनरी इक्विपमेंट्स ह्या इथे उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्यांना मेडिकल फील्डमधला त्यांच्या आई वडिलांचा एक एवढं हॉस्पिटलचा एक मोठा वारसा आहे। त्यांच्या मिस्टरांचा देखील शिंदे परिवार देखील एक फार मोठा मेडिकल फील्डमधला वारसा हा त्यांना मिळालेला आहे आणि त्यांनी म्हणून एक चांगल्या प्रकारचं शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान अवगत करून आज त्या अहिल्यानगरमध्ये त्यांनी जी सुरुवात केली बाहेर कुठेही मोठ्या मेट्रो सिटीमध्ये सुरुवात न करता आज अहिल्यानगरमध्ये सुरुवात केली त्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी गौरव परिवार शिंदे परिवार दोघांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या मेडिकल फील्डमधल्या या नवीन सेवेकरता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। यावेळी नेत्रतज्ञ डॉक्टर अजिता गरुड शिंदे म्हणाल्या, संपूर्ण अत्याधुनिक सुविधा तसेच डोळ्यांचे निरोगी आरोग्य राहावे, आधुनिक तंत्रज्ञान, अतिविकसित यंत्रणा आणि जीवनाचा मंत्र निरोगी नेत्र या उद्देशानेच वर्धन आय केअर सुरू केले आहे। मी डॉक्टर अजिता गरुड शिंदे, माझा MBBS MS ऑफ्थॅल्मॉलॉजी झालेला आहे आणि नंतर मी HV देसाई हॉस्पिटलमध्ये कॉर्निया फेलोशिप केलेली आहे। तर इथे अहिल्यानगरमध्ये वर्धन आय केअर म्हणून आम्ही नवीन अद्ययावत मशीनने युक्त असं नेत्रालय सुरू केलेलं आहे, जिथे आम्ही डोळ्याची संपूर्ण तपासणी आणि तसेच मोतीबिंदू, काचबिंदू जसं ग्लॉकोमा, डायबेटिक रेटिनोपॅथी, रेटिनल सर्जरी तर या सगळ्यांचा आपण उपचार आणि ऑपरेशन्स इथे आपण म्हणजे करतो। तर सगळ्या अद्ययावत सुविधा आणि संपूर्ण डोळ्याचं आरोग्य, निरोगी आरोग्य म्हणजे निरोगी डोळे हे आपलं ध्येय आहे। तसंच आधुनिक तंत्र, अतिविकसित यंत्र आणि जीवनाचा मंत्र निरोगी नेत्र तर हेच आमचं ध्येय आहे आणि यासाठी आम्ही रुग्णसेवेमध्ये आता तत्पर झालो आहोत। तर वर्धन आय केअरला भेट द्या जरूर, नक्की। थँक्यू। या कार्यक्रमाचे आभार कॅन्सर तज्ञ डॉक्टर प्रकाश गरुड यांनी मानले। जिथं त्यांनी उद्घाटन केले ते सगळे प्रोजेक्ट सक्सेस झालेले आहेत, तर हाही प्रोजेक्ट सक्सेस होईल असं अपेक्षा करतो आणि या ठिकाणी भैया साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोला। प्रतिनिधी मुकुंद भट, NDV न्यूज मराठी, अहिल्यानगर।